भारतातील 10 मोठे गुरुकुल जिथे मोफत शिक्षणासोबत राहणं आणि खाणं फ्री आहे. या गुरुकुलामध्ये विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबतच त्यांचा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक विकास कसा होईल यावर देखील ध्यान दिलं जातं. विद्यार्थ्यांच्या मनात प्राचीन भारतीय संस्कृतीच्या प्रती आस्था उत्पन्न करणं हा या गुरुकुलाचा उद्देश आहे. इथे प्राचीन शिक्षा प्रणालीबरोबरच आधुनिक जी काही शिक्षण प्रणाली आहे याचा एक मेल तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. इथे या विद्यार्थ्यांना तुम्ही अगदी म्हणजे वेदांपासून तर कम्प्युटर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स याबरोबर NDA, IIT, JEE, नीट या अशा परीक्षांची तयारी, कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी, तसेच याबरोबर खेळांमध्ये जर बघितलं तर हॉर्स रायडिंग, शूटिंग, कॉम्प्युटर, रोबोटिक्स असं आधुनिक शिक्षण देखील दिलं जातं आणि हे सगळंच्या सगळं मोफत दिलं जातं. याबरोबर इंग्लिश आणि अर्थशास्त्राची देखील शिक्षा इथे प्रदान केली जाते. इथे मिळेल वेदशास्त्राबरोबर अतिशय आधुनिक शिक्षण. तर व्हिडिओमध्ये आज आपण घेणार आहोत भारतातले कोणते असे 10 मोठे गुरुकुल आहेत की जिथे मुलाला त्या ठिकाणी त्याच्या आध्यात्मिक ज्ञानाबरोबरच आधुनिक ज्ञानाची देखील जोड देऊन एक विशेष पद्धतीचं शिक्षण दिलं जातं, ज्यामुळे त्याचा शारीरिक, मानसिक आणि त्याचा चारित्र्याचा विकास होतो. प्राचीन भारतीय आस्था त्याच्या मनात निर्माण होते. त्याचबरोबर विविध प्रकारच्या आधुनिक गोष्टी देखील त्या ठिकाणी त्याला शिकवल्या जाऊ शकतात आणि हे सगळं मोफत होत असतं. चला तर सुरू करूयात हा व्हिडिओ. आता जुन्या काळामध्ये भारतातली जी एज्युकेशन सिस्टीम होती, जी शिक्षण व्यवस्था होती, ती गुरुकुलच होती, ज्यामध्ये विद्यार्थी गुरुच्या घरी जाऊन शिक्षा ग्रहण करत होता. त्याबरोबर जे काही गुरु असायचे त्या गुरुच्या आश्रमामध्ये राहून त्या विद्यार्थ्याला शिक्षा घ्यावी लागायची, शिक्षण घ्यावं लागायचं. भगवान श्रीकृष्ण, श्रीराम यांच्या काळापासून ही गुरुकुल प्रथा चालू होत आहे. पूर्वी जेव्हा मुलं 8 वर्षाचे व्हायचे त्यावेळेस त्यांना गुरुकुलात म्हणजेच गुरूंकडे पाठवलं जायचं. तिथे ते पूर्ण ब्रह्मचर्याच्या बरोबर त्यांचं शिक्षण ग्रहण करायचे आणि जेव्हा त्यांचं वय 25 वर्ष व्हायचं त्यावेळेस ते घरी वापस यायचे. त्यावेळेस खूप चांगलं भारताची एज्युकेशन सिस्टीम होती. म्हणजे इंग्लंडमध्ये पहिलं जे शाळा स्थापन झाली होती 1811 मध्ये, त्याच वेळेस भारतामध्ये जवळपास 7,32,000 गुरुकुल होते आणि त्यावेळेस भारतामध्ये गावं होती फक्त 7,50,000. म्हणजे तुम्ही पाहू शकता प्रत्येक गावामध्ये एक गुरुकुल होतं. 1858 मध्ये इंग्रजांनी इंडियन एज्युकेशन ॲक्ट आणला, जो लॉर्ड मॅकॉलेने बनवला होता. ज्यात त्यांनी एक सर्वे केला. त्यांच्या लक्षात आलं की जवळपास 97 ते 100% हे जे काही लोक आहेत साक्षर आहेत. त्यामुळे त्यांनी कायदा आणून इंग्लिश पद्धतीचं शिक्षण आणलं आणि आपली सांस्कृतिक जी काही शिक्षा व्यवस्था होती, गुरुकुल व्यवस्था, ती अगदी बंद करण्याचा पायंडा केला. त्यांचा एकच उद्देश होता की ही लोक भारतीय जरी असली तरी ते शिक्षणाने म्हणजे किंवा डोक्याने ते एक प्रकारचे इंग्रजच तयार झाले होते. पण आता काळ बदललाय. आता परत एकदा लोकांना असं वाटतंय की अगदी बाहेरचे लोक देखील आपल्या गुरुकुलात येऊन त्या ठिकाणी शिकत आहेत. जुन्या संस्कृतीविषयी आता पूर्ण इंटरेस्ट देखील आता वाढायला लागलेला आहे. गुरुकुल पद्धतीकडे आता इंटरेस्ट देखील वाढलेला आहे. सरकार देखील गुरुकुलाच्या शिक्षा पद्धतीला खूप सपोर्ट देखील करत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतामध्ये आज देखील असे काही मोठे, सगळ्यात जबरदस्त असे काही गुरुकुल आहेत की जिथे जे काय विद्यार्थी आहे त्यांना मोफत शिक्षण दिलं जातं. पुस्तकी ज्ञानाबरोबर शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक विकासावर त्यांचा भर दिला जातो. तर आपण आज पाहणार आहोत 10 मोफत गुरुकुलांची लिस्ट, जी काय त्या ठिकाणी जिथे मोफत शिक्षण मिळतं. तर ही जी काय माहिती आहे ती आम्ही भरपूर इंटरनेटवरून त्या ठिकाणी कलेक्ट केलेली आहे, ज्यामध्ये खूप वेळ गेलेला आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर सुरू करूयात हा व्हिडिओ. तर पहिलं जे गुरुकुल आहे दक्षिण भारतातलं मैत्री गुरुकुलम, कर्नाटकच्या दक्षिणेमध्ये कन्नड सिटीमध्ये एक पंडानुरू नावाचं गाव आहे. तिथे मैत्रेय गुरुकुल हे स्थित आहे. ही मुलींसाठी, विशेष मुलींसाठीचं गुरुकुल आहे. इथे वेद, योग, विज्ञान, कृषी आणि कला याचबरोबर आत्मनिर्भरता तसेच आत्मरक्षा याच्या विविध पद्धती शिकवल्या जातात. हे विद्यार्थी इतके चाणक्ष असतात की गोमूत्रापासून शॅम्पू बनवण्यापासून तर डोक्याचं तेल बनवण्यापर्यंत सगळ्या गोष्टी त्यांना शिकवल्या जातात. हे गुरुकुल 1994 मध्ये सुरू झालं आणि जवळपास 30 वर्षापासून हे चालू आहे. 5वी पास झालेल्या मुलींना तिथे ॲडमिशन दिलं जातं, ज्यांची आचार्या श्रीमती भट्टा जी आहेत. तिथं 10वी ते 12वी पर्यंत शिक्षण दिलं जातं. स्टेट बोर्डाची परीक्षा घेऊन तुम्हाला प्रमाणपत्रही दिलं जातं आणि त्यात संस्कृतमध्ये तुम्ही BA आणि MA करण्याचं देखील त्या ठिकाणी आहे. इथे सर्वच विद्यार्थ्यांना संस्कृत, तेलुगू, हिंदी, इंग्लिश आणि कन्नड या भाषांमध्ये प्रशिक्षण दिलं जातं.
इथं शिकणारी प्रत्येक मुलगी तिला कमीत कमी 5 भाषांचं ज्ञान हे असतं. त्यांची जी काही दिनचर्या आहे, सुरुवात आहे ती सकाळी 5 वाजल्यापासून योगाने होते, तर रात्री 9:30 वाजता वेगवेगळ्या शिक्षणाच्या पद्धतींच्या कामामध्ये होते. या गुरुकुलमध्ये राहण्याचा खर्च, शिक्षणाचा खर्च पूर्णतः मोफत आहे. कारण की हे सर्व दान म्हणजे जे काही दान येतं त्यानुसार चालत असतं. या गुरुकुलाची वेबसाईट देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे. नक्की चेक करा. तिथून नंबर घेऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. दुसरं मोठं गुरुकुल म्हणजे गुरुकुल कुरुक्षेत्र. गुरुकुल कुरुक्षेत्र हरियाणामधील नंबर 1 असं त्या ठिकाणी गुरुकुल आहे. हे अगदी देशातलं फार म्हणजे जुनं आहे. जे काही आपलं सरकार आहे त्यांनी देखील त्याला नावाजलेलं आहे. तर जवळपास 13 एप्रिल 1912 मध्ये जी स्थापना झाली होती, श्री स्वामी श्रद्धानंदजींनी स्थापन केली होती. 110 वर्षापासून हे गुरुकुल चालतंय. आधुनिक शिक्षा बरोबरच जी काय प्राचीन आहे, तर यांचा मेळ तुम्हाला इथे पाहून त्या ठिकाणी असेल. 1981 मध्ये जे गुजरातचे राज्यपाल होते आचार्य देवराजजी यांना तिथला प्राचार्याचा जो काही कार्यभार आहे तो ते सांभाळत आहेत. वर्तमानमध्ये इथे IIT, NDA अशा वेगवेगळ्या गोष्टींची त्या ठिकाणी तयारी करून घेतली जाते. ते हॉर्स रायडिंग, शूटिंग असे विविध खेळ देखील खेळले जाते. इथे जवळपास 10 ते 12 हजार जे काही विद्यार्थी आहेत दरवर्षी प्रवेश घेतात. सर्व सुविधा इथे देखील तुम्हाला मोफत मिळत असतात. तिसरं जे आहे ते हरियाणामधील गुरुकुल कालवा. हे देखील हरियाणाच्या कालवा या गावामध्ये आहे. हे देखील फ्री आहे. बाबा रामदेव जी यांनी देखील इथे त्या ठिकाणी शिक्षा घेतली होती. मोठे मोठे विद्वान लोक आहेत जे इथे शिक्षा ग्रहण करून गेलेले आहेत. इथे महिलांना प्रवेश वर्जित आहे. इथे पुस्तकी शिक्षण होत नाही, पण संस्कृतमधून पूर्ण वेदांचं आणि आपल्या संस्कृतीचं शिक्षण दिलं जातं. पूर्णतः निःशुल्क, एक पैसाही घेतला नाही, दानावर चाललं जातं. पुढचं आहे गुरुकुल कुंभखेडा. हे हरियाणाच्या हिसार जिल्ह्यामध्ये आहे. इथले आचार्य श्री गुरु अग्निदेव आहेत, जे यूट्यूबवर देखील फार फेमस आहेत. इथे देखील कुठली नॉर्मल जी शिक्षण आहे ते दिलं जात नाही. जे पारंपरिक शिक्षण पद्धती यामध्ये दिली जाते. त्यानंतर पुढचं आहे सवाई माधोपूर वैदिक गुरुकुल. हे आहे राजस्थानमध्ये. इथे सर्व विद्यार्थी गुरुकुल परंपरेचं अनुसरण करतात. या गुरुकुलाला आचार्य सोमदेवजी त्या ठिकाणी चालवत आहे. बिलकुल निःशुल्क म्हणजे 1 रुपया न घेता पूर्ण शिक्षण यामध्ये घेतलं जातं. इथे ब्रह्मचर्याच्या सोबत तुम्हाला वेदांची शिक्षा घेतली जाते. गुरुकुलांच्या नियमानुसार इथे जे काही विद्यार्थी आहेत तर ब्रह्ममुहूर्तावर ते त्या ठिकाणी जागे होतात, उठतात. धोती कुर्ता त्या ठिकाणी ते घालत असतात. तुम्ही इथे गेलो तुम्हाला असंही बघायला मिळेल की धोती कुर्त्यामध्ये लोक जे मुलं कम्प्युटर चालवताना तुम्हाला दिसतील. त्यानंतर मध्य भारतातलं आहे वैदिक विद्यापीठम गुरुकुल. हे मध्य प्रदेशच्या हरदा जिल्ह्यामध्ये चिपनीर गावामध्ये स्थित आहे. हे गुरुकुल म्हणजे आधुनिक आणि प्राचीन या शिक्षणाचा एक मिलाजुला एक मिक्स आहे, कॉम्बिनेशन आहे. इथे तुम्ही धोती कुर्त्यावर जे काही घातलेली मुलं कम्प्युटर चालवताना दिसतील. इथे इंग्लिश तसेच अर्थशास्त्र असे आधुनिक शिक्षणही दिले जातात आणि वेदांचं शिक्षण इथे दिले जातं. इथले आचार्य गगन देवडा हे 8 वर्षापासून हे गुरुकुल चालवत आहे. तर हे होते काही भारतातील मोफत गुरुकुल. तर यांची वेबसाईटच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेले आहे. नक्की व्हिजिट करा. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.